दर मंगळवारी आमचा कार्यक्रम असतो इथं पक्षप्रवेशाचा। त्या प्रकारे आज देवळाली विधानसभा मतदारसंघ आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तसंच आमचा इगतपुरी विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघातल्या काही मान्यवरांनी आमच्या पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। त्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि तसंच वेगवेगळे मान्यवर यांना चर्चा करायची होती। काही पक्षप्रवेशाच्या आधी आपण जी काही चर्चा करतो अशा पद्धतीनं मी इथं साधारण 3:30 ते आत्ता 6:30 पर्यंत वेळ दिलेला होता आणि तो कार्यक्रम आम्ही इथं पार पाडलेला। पालकमंत्री पदावरून सरकारचा मोठा निर्णय हो आज झाले ना। आज 6 म्हणजे नेहमीचे 3 विषय सोडून म्हणजे जे काही पावसाच्या संदर्भामधलं परिस्थिती असते, हवामानाच्या संदर्भातली परिस्थिती असते, कृषी क्षेत्राची एकंदरीत परिस्थिती, त्या सगळ्याचा आढावा घेऊन पुढं 8-1 दिवसामध्ये पावसाचं चित्र राहणार आहे। ते सगळे नेहमीचे विषय घेऊन 5 महत्त्वाचे विषय आज घेण्यात आले। त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जवळपास 15,000 पोलिसांच्या भरतीच्या बद्दलचा विषय होता। आम्ही तुम्हाला माहिती आहे की मागे अनुकंपा तत्वावरच्या भरतीला मान्यता दिली आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी, काही नियम हे व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये केले की कुणावर तिथं अन्याय होऊ नये। तो नियम झाल्यामुळं अनुकंपा तत्वावरची भरती आता आमची सुरू झालेली आहे। परंतु त्याचबरोबर आपले 15,000 पोलिसांची भरती, परवा पुण्यामध्ये मी आणि मुख्यमंत्री एका कार्यक्रमाला एकत्र होतो। पुण्यात पोलीस खात्याचेच काही कार्यक्रम होते, काही पोलीस स्टेशनची भूमिपूजन, एका पोलीस स्टेशनचं उद्घाटन होतं आणि इतर पण काही तिथं वाहनं वगैरे आणलेली होती आणि तिथं CCTV कॅमेरे आपण मोठ्या प्रमाणावर बसवलेले आहेत। कारण ज्यावेळेस मुंबईसारखं, पुण्यासारखं, पिंपरी चिंचवडसारखं, नव्या मुंबईसारखं, ठाण्यासारखं, नाशिकसारखं, छत्रपती संभाजीनगरसारखं, नागपूरसारखं अशी मोठी मोठी शहरं होतात, त्यावेळेस तिथली परिस्थिती नेहमी कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं अनेक ठिकाणी आपल्याला CCTV कॅमेऱ्याची नजर ही काही स्पॉटवर ठेवावी लागते, जेणेकरून कुठेही अन्याय होऊ नये किंवा कुणावरही चुकीचे प्रसंग उद्भवू नये। त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की आपण लवकरच ज्या जागा रिक्त होतात त्या भरण्याचा तर अधिकार आहे, पण ज्यावेळेस नवीन पोलीस स्टेशन निर्माण होतात, नवीन काही आपण सुरू करतो, त्यावेळेस तिथं जुना स्टाफ काढून तिथं डायव्हर्ट करता येत नाही, कारण जुना स्टाफ ज्या त्या ठिकाणी लागतोच। म्हणून आपण नवीनची भरती करतोय, ती ह्या कारणाकरता करतोय कारण काही शहरांचं पॉप्युलेशन फार वाढलेलं आहे। म्हणून पोलीस खात्यावरचा ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांना सोयीचं होण्याच्या करता आपण ही पोलीस भरतीला मान्यता आज दिली आणि ह्या पोलीस भरतीला मान्यता देत असताना त्याच्यामध्ये पुण्याला पण जी काही नवीन पोलीस स्टेशन झाली तोही विषय ह्यालाच धरून घ्या अशा प्रकारच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने संबंधित विभागाला दिलेल्या तुम्ही मला नीट प्रश्न विचारा, नाही तर मी निघून जाईल परत। कशाला? मटन चिकनला बंदी 15 ऑगस्टला बंदी करण्यात आली। कुठे? मालेगाव आणि हे मी पण ती बातमी TV-लाच बघितली की काही लोकांनी असं सांगितलं की तिथं बंदी घातली तर ज्यांनी बंदी घातली त्यांच्या ऑफिससमोर जाऊन आम्ही ते विक्रीची व्यवस्था करणार। आता खरं तर ज्यावेळेस श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा प्रकारची बंदी घातली जाते। उदाहरणार्थ आषाढी एकादशी असेल, महाशिवरात्र असेल, महावीर जयंती असेल, अशा काही महत्त्वाच्या दिवस असतात त्यावेळेस। आता स्वातंत्र्य दिन हा देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष होत आहेत। आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये काही जण शाकाहारी आहेत, काही जण मांसाहारी आहेत। आता तुम्ही जर कोकणात गेला तर कोकणात साधी भाजी करताना पण तिथं सोळे
सुकट, बोंबील असलं काही काही त्याच्यामध्ये घालतात. तो त्यांचा आहार आहे. म्हणजे जरी काही जण त्यांना मांसाहारी म्हणत असले तर तो पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष जसं समुद्रान पृथ्वी अस्तित्वात आली तो त्यांचा आहार आहे. आणि त्याच्यामुळं त्यांचा आहार त्यांना घ्यायला अशी बंदी घालणं बरोबर नाही, उचित नाही. आणि महत्त्वाच्या शहरांच्यामध्ये तर अनेक जाती धर्माची लोकं राहत असतात. आणि ही लोकं राहत असताना मी मगाशी जसं सांगितलं, भावनिक मुद्दा असेल तर एक वेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली तर लोक एक्सेप्ट करतात. परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला, 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला तर उलट अवघडच आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बकरं कापतात आणि तो कार्यक्रम साजरा करतात किंवा जेवण घालतात. अशा पद्धतीचं चालतं. पण मी माहिती घेतो. पण माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत. परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या विषयाकडं त्या अँगलने बघावं. परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्या आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहार हा अशा बाबतीतला मांसाहाराचाच असतो. दादा, ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साखर कारखान्यांना किंवा कारखान्यांना जीवनदान दिलं, मात्र अभिनंदनांच्या बॅनरमध्ये त्यांचे फोटो नाही आहेत, त्यामुळे अजित पवारांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणतायत. कुठल्या अभिनंदन? राधाकृष्ण विखे पाटील यांना एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं. असं म्हणतंय की साखर कारखानदारीला इथेनॉल देऊन जीवनदान देण्याचं शेतकऱ्यांना आणि कारखानदारांना जर निर्णय कोणी घेतला असेल तर मोदी आणि अमित शहाने घेतलाय. त्यामुळे किमान त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव तरी कारखान्यांवर व्हायला पाहिजे. पण मग करत नाही मी कशाला करत नाही? आणि त्यामुळं एक मिनिट काहीतरी राधाकृष्ण विखे पाटलांचा गैरसमज झालेला दिसतो. मी कधी पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी असले अभिनंदन किंवा आता मी एका कारखान्याचा चेअरमन आहे माळेगाव कारखान्याचा. त्यांनी त्या दिवशी मला सांगितलं की 22 तारखेला तुमचा आणि मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे तर आपल्याला आता कारखान्याच्या तर्फे आपल्याला जाहिरातबाजी करायची. म्हटलं अजिबात जाहिरातबाजी करायची कारण नाही. ज्यांना जाहिरातबाजी करायची असेल ते त्यांच्या खर्चाने करतील. आपण कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव, कामगारांना योग्य पद्धतीनं त्यांचं जे काही मानधन असतं ते देण्याचा आपण बांधील आहोत किंवा तोडणी वाहतूकवाल्यांना जे काही न्याय द्यायचा त्याला आपण बांधील आहोत असं सांगितलं. मी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारीन. मी असं कधीच सांगितलेलं नाही. तुम्ही पण मला इतके वर्ष ओळखता. आम्ही कशाला कुणाच्या हे करू. आणि मीच स्वतः कबूल करतो ना इथेनॉलला मोठ्या प्रमाणावर पेट्रोलमध्ये मिक्स करायला परवानगीचं बंधन हे केंद्र सरकारने आणल्यामुळं आणि ज्यूस टू इथेनॉल किंवा सिरप टू इथेनॉल किंवा बी हेवी टू इथेनॉल हे करायला प्रोत्साहन दिल्यामुळं कारखानदारीला त्याच्यामध्ये मदत झाली. त्याच्यामुळं ते सगळं श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री सहकार मंत्री अमित शहा साहेबांना जातं. ते मी मान्यच करतो. आता पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा रसिकेश दिसून येत आहे. कुठेतरी मंत्री भरत गोगावले पुन्हा नाराज झाले. एक आहे तुम्हाला खरंच उद्योग नाही काही. भरत गोगावलेंनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं आज ते कॅबिनेटला आज कॅबिनेटला अनेक मान्यवर जवळपास 7 जण कॅबिनेटला नव्हते. आज पहिल्यांदा 10:30ला कॅबिनेट घेण्यात आली. काही जणांना दिल्लीमध्ये होते, काही जणांना वेगळे कार्यक्रम होते किंवा काम होतं तिथं त्यांना जाणं क्रमप्राप्त होतं. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सगळेजण एकोप्याने महायुतीचं सरकार चालवतो आहे. युती ह्याबद्दलचा निर्णय मी पुन्हा पत्रकार मित्रांना सांगेन. तुम्ही वेगवेगळ्या लोकांना विचारण्यापेक्षा हा सर्वस्वी अधिकार कुठल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री द्यायचं, कुणाला कुठली मंत्रिपदं द्यायची, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं हा घटनेने, कायद्याने, संविधानाने त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अधिकार दिलेला आहे. आणि वेळोवेळी राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं योग्य वेळी आम्ही त्या 2 ठिकाणी कुणाला पालकमंत्री करायचं ते करू म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि तोपर्यंत कुठलंही पालकमंत्री नाही म्हणून तिथलं काम आम्ही अडवून देणार नाही. DPCचंही काम चाललेलं आहे. तिथले विकासाची पण कामं चाललेली आहे. मुख्यमंत्र्यांचा 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आढावा घेतला जातो. त्याच्यात पण वेगवेगळ्या महत्त्वाची प्रकल्पाची कामं चालली. आता दुसऱ्या टप्प्यात 150 दिवसाचा
कार्यक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये पण कामं होतील, त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. संजय गायकवाड यांनी केलेला आहे. तुम्हाला एक माहिती आहे, त्याच्यानंतर आमच्या मंत्रिमंडळातले एक सहकारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब हे शिवसेनेचे आहेत. त्यांनी सांगितलं असं काही घडलेलं नाही, असं ऐकलं आपण. पण तुम्ही प्रताप सरनाईकच्या गोष्टीला महत्त्व देत नाही आहे, तुम्ही आमदाराच्या गोष्टीला महत्त्व देत आहे. हे बरोबर आहे ना? आज हे महायुतीचं सरकार आहे, स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाचं बारकाईनं लक्ष आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर 22,000 कोटी रुपये DPCला निधी दिलेला आहे. हा आमदाराच्या शिफारसीनेच मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जात असतो, त्याचबरोबर पालकमंत्र्यांच्या शिफारसीप्रमाणे. आणि बाकीचे पण आपण जे काही 7,20,00,000 कोटीचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आणि त्याच्यानंतर जवळपास 57-58 हजार कोटीचा केला. 7.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना आमच्या क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4चे पगार आणि पेन्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडल्यानंतर बाकीचा निधी तर डेव्हलपमेंटलाच जातो. दादा सवाल दिल्ली से जुड़ा हुआ है दादा इंडिया ब्लॉक की एका मिनिट थांब दे बाबा, थांब जरा. हिंदू दलित आरक्षण में हिस्सा मांगा है क्या, यूपी क्या, में क्या, मुस्लिम क्या? संगठनों ने हिंदू दलित आरक्षण मांगा है. हिंदू दलित में जो है ये देखो, आरक्षण में हिस्सा पहले अभी कास्ट वाइज अभी ये जो देश में जितना भी पॉपुलेशन है उसके बारे में शुरुआत हुई है. एग्जैक्ट अपने को कुछ महीनों के बाद या ये जनगणना पूरी होने के बाद अपने को पता चलेगा कि कौन सा कास्ट कितने हैं, कितने लोग हैं. उसके ऊपर अलग अलग स्टेट अपना अपना डिसीजन लेते हैं. आपने देखा होगा कर्नाटक ने अलग डिसीजन लिया. वैसे तो शेड्यूल ट्राइब, शेड्यूल कास्ट और OBC इसका रिजर्वेशन के बारे में डिसीजन लेता है वो गवर्नमेंट ऑफ इंडिया लेता है. और अगर कोई स्टेट में OBC में कुछ कास्ट डालने का बाकी रहा है तो उसके बारे में भी वो सिफारिश कर देते हैं और उसके बारे में डिसीजन बाद में हो जाता है. सवाल उठा रहा है इलेक्शन. अरे एक जो रुको ना बाबा, उसको तो जवाब देने दो मुझे. तो इसीलिए अलग अलग स्टेट में अलग अलग लोग रहते हैं, अलग अलग कास्ट के रहते हैं, तो उनको संविधान ने जो अधिकार दिया है डिमांड करने का, वैसा डिमांड कर सकते हैं. आखिर डिसीजन लेना है नहीं लेना है वो वहाँ के गवर्नमेंट के ऊपर. दादा कल वो जिस तरीके से मांग कर रहे हैं कि रिव्यू होना चाहिए, चुनाव आयोग अपनी बात के, चुनाव आयोग कुछ कह नहीं रहा, क्या आप चाहते हैं चुनाव ये देखो, आयोग सुनो, चुनाव आयोग को जैसे अपने देश में कुछ संस्थाएं ऐसी है कि उनको पूरा अधिकार दिया है, उसमें आप इंटरफेयर नहीं कर सकते. उसमें से एक है चुनाव आयोग. ये आज नहीं हुआ, सालों से चलता आ रहा है. जब भी अपोजिशन वाले जीत जाते हैं कोई स्टेट तो वो बोलते हैं EVM भी अच्छा है, चुनाव आयोग ने बहुत अच्छी तरह से सब कामकाज देखा है और उन्होंने अच्छा किया. जब बुरी तरह से हार जाते हैं तो चुनाव आयोग के बारे में कुछ ना कुछ उनकी कंप्लेंट शुरू हो जाती है और EVM के बारे में शुरू हो जाती है. EVM ऐसा है, EVM ऐसा है. EVM किसके ज़माने में शुरू हुआ है, तब गवर्नमेंट किसका था, ये आपको भी पता है. लेकिन राहुल गांधी लगातार ये सवाल उठा रहे हैं चुनाव आयोग ने विधानसभा निवडणुकीच्या आधीच आम्ही हे पत्र निवडणूक आयोगाला दिलं होतं. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांना 10,000 जे आहेत ते त्यांना जी मतं पडणार नाहीत ते लोक कमी केलेले आहेत आणि तो डेटा सर्व्हरवर अपलोड केला. हा अधिकार हे आता काय झालं आहे, विरोधकांना कुठला मुद्दा राहिला नाही, त्याच्यामुळे हे कुठले पण आता मुद्दे काढायला लागलेले. त्यांनी दिलदारपणे आता इलेक्शन होऊन झालं 1 वर्ष, लोकसभेच्या, विधानसभेच्या निवडणुका होऊन झाले जवळपास 7-8-9 महिने, 8 महिने, अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामध्ये निवडणूक आयोग त्याच्याबद्दलचा निर्णय घेईल ना.
आम्ही पण वेगवेगळ्या पद्धतीनं मागे काही गोष्टी केल्या, परंतु निवडणूक आयोगाने सांगितलं की नाही, आपल्या इथं ते वोटिंग करण्याच्या करता, मतदान करण्याच्या करता मतपत्रिका, त्याचे शिक्के, त्याचा अमुक, आपण इतकं पॉप्युलेशन आपलं आहे, ते मशीनवर घेणं, काउंटिंग पण लवकर होतं आणि सगळ्यांना सोयीचं जातं. आणि त्या संदर्भात अनेकदा आता काही जण म्हणतात की काही जण लोक भेटत होते. मी तुम्हाला पत्रकार मित्रांना सांगतो, आज नाही, मी पण आत्तापर्यंत 8 विधानसभा, 1 लोकसभेची निवडणूक लढवली, 9मध्येही चांगल्या मतांनी जिंकलो आहे. त्यामध्ये आत्ता नाही, परंतु 3-4 निवडणुकीपूर्वी मार्केटमध्ये काही लोक फिरत असतात, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, तुम्हाला तिथं वोटिंग वाढवून देतो, आणि ते काही करतात, आणि तुम्ही असं असं करा, तुम्ही एवढे जर खर्च करायला तयार असाल तर आम्ही तुम्हाला निवडून आणून दाखवतो. ही सगळी बकवास आहे, ही सगळी लोकांना फसवण्याचं हे आहे. तो निवडणुकीला उभा राहिलेला माणूस इतका त्यावेळेस असा चिंतेत असतो की कसा निवडून येऊ, आणि कधीकधी काही लोक ह्या गोष्टीला बळी पडतात. ही सगळी बकवास आहे, असं कुणी काही करू शकत नाही. शेवटी जनता जनार्दन हे सर्वस्व आहे. जनतेच्या मनामध्ये कुणाला तिथं बसवायचं आहे आणि कुणाला तिथनं बाजूला करायचं आहे, हे अनेकदा आपल्या देशामध्ये खूप निवडणुकींच्यामध्ये दाखवून दिलेलं आहे. मागे अनेक वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, आता 2014पासून अनेक वर्ष मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे, परंतु वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे बदल त्या बाबतीमध्ये होत आहेत. आता मागे 2 वेळेला केजरीवाल निवडून आले, त्यावेळेस निवडणूक आयोग खूप चांगला होता. आता यावेळेस केजरीवालांचा दारुण पराभव झाला की लगेच त्या गोष्टीला दोष. मग त्यावेळेस तर तुम्हाला आठवत असेल पत्रकार मित्रांनो, दिल्लीमध्ये केजरीवालांना न भूतो न भविष्यती सक्सेस मिळालेला होता, म्हणजे काय 10 आकडी पण विरोधक राहिलेला नव्हता. या गोष्टीला काही अर्थ नाही. तरी देखील निवडणूक आयोगाला स्वायत्तता दिलेली, निवडणूक आयोग त्या बाबतीमध्ये स्वतःचे निर्णय घ्यायला मजबूत आहे, खंबीर आहे, आणि ते त्याबद्दलचे योग्य ते निर्णय घेतील. कारण कुणीही व्यक्ती तिथं बसल्यानंतर त्यांना पारदर्शक निवडणुका व्हाव्यात आणि त्याच्यामध्ये कुठंही त्याला गालबोट लागता कामा नये, ही काळजी घ्यायची असते. उलट निवडणूक आयोग जर कुठले अधिकारी बदलले नाही तर ते आदेश देतात, आणि त्यावेळेस तुम्हाला मुख्यमंत्र्यांना पण तिथं त्यांचं ऐकावं लागतं. म्हणजे CS ऐकतातच, कारण आचारसंहिता लागू असते. मी अनेक निवडणुकांच्यामध्ये हे बघितलेलं आहे. ते त्यांना जर लक्षात आलं की ही व्यक्ती 3 वर्षापेक्षा जास्त काळ तिथं राहिलेली आहे आणि त्याच्यावर त्यांना बदललं पाहिजे, तर ते बदलू शकतात. सोनगावची एक महिला आहे, काय बारामती सोनगावची एक महिला आहे, जिने आपल्या विरोधामध्ये तक्रार केली न्यायालय. कशाबद्दल? जमिनीच्या वादासंदर्भात हा विषय आहे. कुठल्या जमिनीच्या वादासंदर्भात आहे. आपल्या 7 जणांच्या चौकशीसंदर्भात आता न्यायालयानं आदेश दिले. न्यायालय सर्वोच्च आहे. उद्याच्याला तू माझ्या विरुद्ध कंप्लेंट केली आणि मी जर दोषी असेल तर चौकशी केली पाहिजे, आणि चौकशी केल्यानंतर आम्ही कोणी जर दोषी नाही निघालो तर तू तक्रार केलेली म्हणून तुला दंड लावला पाहिजे. सवाल में जानना चाहेंगे वही सवाल कि जो आरोप लग रहे हैं कि कुछ लोग मार्केट में घूम रहे हैं, 107 सीट जिता के देंगे ऐसा दावा कर रहे हैं. अरे वो कौन दावा करे उसके बारे में मुझे कुछ ये नहीं करने का. मुझे इतना ही कहना है कि मैं भी पार्टी का काम बहुत सालों से करते आ रहा हूँ. हम भी जब पार्टी में काम करते थे तब चुनाव के वक्त ऐसे कोई मार्केट में मिलते हैं लोग कि हम ये डिसीजन ऐसा करके देंगे वैसा करके देंगे, लेकिन वो सब बकवास है. आखिर वोटर किसका मशीन में ये दबाते हैं, बटन दबाते हैं, उसके ऊपर ही सवाल. नहीं बाबा, विपक्ष लगातार ये सवाल उठा रहा है कि इलेक्शन कमीशन जवाब क्यों नहीं देता है, बीजेपी या महायुति की पार्टी इसको लेकर जवाब क्यों दे रही है. नहीं उन्होंने जब, मुझे क्या मालूम, मुझे क्या, ये देखो जिनका अधिकार है उन्होंने जवाब देना चाहिए. और डेमोक्रेसी में अलग अलग पार्टियां भी अपना अपना
जो भी कहना है वो लोगों के सामने रख सकते हैं या मीडिया के सामने रख सकते हैं। विधानसभा महाराष्ट्र चुनाव के बारे में भी राहुल गांधी हमेशा वोटों की चोरी का आरोप लगाते रहे, अभी भी वो कह रहे हैं वोटों की ये चोरी देखो, बड़े पैमाने पर है। सुनो सुनो सुनो, अभी बारामती का देखो एग्जाम्पल, बारामती में लोकसभा के चुनाव में हमारे कैंडिडेट को 48,000 वोट कम मिले बारामती में। मैं बारामती का प्रतिनिधित्व करता हूँ, विधायक हूँ, लेकिन 5 महीने के बाद वही वोटर लेकिन मुझे 1 लाख से ज़्यादा वोटों से जिता के दिया। तो तब मैंने भी एक्सेप्ट किया कि 48,000 हमारे कैंडिडेट को कम मिला है, लोगों ने वैसा वोटिंग किया। बाद में मैं 1 लाख से ज़्यादा वोटों से जीत के आया, तो क्या मैंने वहाँ गड़बड़ की, गलत कुछ किया? ऐसा नहीं है। अभी क्या है, कुछ लोगों को सक्सेस नहीं मिल रही है, इसीलिए वो ऐसा है, कुछ ना कुछ को स्टेट चुनाव आयोग पर सवाल उठा रहे हैं वो। ये देखो, उसके बारे में सवाल उठे, मैंने पहले ही बताया, संविधान और कानून के हिसाब से हर एक अपना अपना जो भी सवाल रखना चाहता है वो रख सकता है, लेकिन उसके बारे में जवाब देने का हर एक को अधिकार है। जैसे आप बोलते हैं ये एमएलए ने ऐसा ऐसा पूछा, आपका क्या कहना है? एमएलए ने पता है, गवर्नमेंट का कहना है, वो गवर्नमेंट का कहना मैंने आपके सामने रखा है। एक एड्रेस में दादा 100 लोग मिलते हैं। संजय अरे बाबा, वो देखेंगे ना, चुनाव आयोग का अधिकार है, तुम्हारा भी नहीं, मेरा भी नहीं, किसी का भी नहीं। वो सही है या गलत है वो चेक करना चाहिए। गलत होगा तो उसी हिसाब से उसके बारे में उन्होंने ध्यान देना चाहिए, और सही होगा तो वैसा बताना चाहिए ये सही है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।